नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलकडून सरचे स्वागत करतो. आज आपण जॉमेट्री मध्ये 5वा धडा कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं 4थं लेक्चर घेतोय, ज्याच्यामध्ये आपण जो प्रॅक्टिस सेट 5.2 आहे त्यातील 4थ्या प्रश्नापासून स्टार्ट करतो. याच्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले. 3 फॉर्म्युले कुठले बघितले? सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. ते सूत्र जरा एकदा रिवाइज करून घेऊ. मिड पॉइंट फॉर्म्युला आपण काय बघितलेला? त्याचा एक्स कोऑर्डिनेट होता x1 अधिक x2 भागिले 2. y कोऑर्डिनेट होता त्याचा y1 प्लस y2 भागिले 2. सेंट्रॉइड मध्ये आता तुम्ही असंच फॉर्म्युला लिहिलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही जर डायरेक्ट कोऑर्डिनेट मध्ये लिहिला तरी चालेल. जसं की इथं दिलंय, इथं आपण सेंट्रॉइड मध्ये सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे? x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. हे आपण फॉर्म्युला बघितले. 4 फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय? d इज इक्वल टू रूट मध्ये h2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला. त्यानंतर आपण बघितला सेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये काय असतं? m आणि n म्हणजे 2:3 3:4 अशा कुठे ठराविक सेक्शन मध्ये काय केलं असतं? ते भाग पाडले जातात. त्याचा फॉर्म्युला काय? mx2 अधिक nx1 अपॉन m अधिक n. आणि हा झाला एक्स कोऑर्डिनेटचा. वाय कोऑर्डिनेटचा काय? my2 अधिक ny1 अपॉन m अधिक n. हा झाला आपला सेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर येतो मिड पॉइंट फॉर्म्युला. तो काय आहे? x1 प्लस x2 भागिले 2 आणि y1 प्लस y2 भागिले 2. त्यानंतर येतो सेंट्रॉइड फॉर्म्युला. तो काय येतो? x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 2 1 भागिले 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. ओके, असे फॉर्म्युले. त्यावर आपण बघणार आता चौथा क्वेश्चन. 3 क्वेश्चन मागच्या लेक्चर मध्ये आपण पहिले 3 क्वेश्चन बघितले. आता चौथ्या क्वेश्चन पासून स्टार्ट करू. ठीक आहे. काय दिलं आपल्याला? पॉइंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. AB is a diameter. Find the coordinates of point B if coordinates of point A and P are equal. म्हणजे काय बघू आपण? एक रफ डायग्राम काढतो. एक सर्कल आहे आपल्याकडे. सर्कलचा पॉइंट काय आहे? पॉइंट P is the center of the circle. म्हणजे हा पॉइंट P आहे. AB is the diameter. हा काय आहे आपला? A आणि B. AB डायमीटर दिलेला आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B. B चे कोऑर्डिनेट काढायचे. जर आपल्याला A दिलाय 2,-3 आणि जो P आहे तो -2,0 आपल्याला काढायचा. x, y असं नाव देऊ त्याला. ठीक आहे. हे आपली रफ डायग्राम आहे. तुम्ही डायग्राम एक्झाम मध्ये पेपर मध्ये काढायचे. याच्यावरून काय लक्षात येतं की तुमचं अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही जे लिहिता त्याचं तुम्हाला ज्ञान आहे हे तुम्हाला सांगायला पेपरमध्ये. तुम्ही ज्या लेवलचे लिहिता, ज्या क्वालिटीचे लिहिता त्यावर लक्षात येतं की तुम्हाला त्या टॉपिक बद्दल किती नॉलेज आहे. ठीक आहे. मग सोल्युशन मध्ये आपण काय करणार? सॉल्व्ह करायला लेट्स अज्युम above data as जो वर दिलेला डाटा आहे पूर्ण तो काय सजेस्ट आपण अज्युम करू a 2,-3 इज इक्वल टू x1 y. त्यानंतर पॉइंट P हा काय करू आपण? -2,0 इज इक्वल टू x2 y2. ह्याला आपण x आणि y का? तर आपण इथे मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, कारण की AP जेवढे तेवढंच BP असणार, कारण ते काय रेडियस आहे. ठीक आहे. त्याला x y घेऊ आणि ह्याला x2 y2. B काय घेऊ आपण? B आपण घेऊ x2, y2. BP आपल्याला पॉइंट काढायचा. इथं फ्रॉम इथे लिहू आपण एक लाईन. फ्रॉम गिवन data P is the center. इथं थोडं देखील तुम्ही and AB is the diameter. AB काय? डायमीटर आहे. therefore इथं आपण काय म्हणणार आहे? AB is equal to B. इथं आपण लिहिणार रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. दॅट इज इथं आपण लिहिणार P is the mid point of इथं आपण सेगमेंट लिहू शकतो. सेगमेंट येते किंवा आपण इथे डायमीटर
आपण इथून काय लिहिलं की जेवढा जो दिलेला डाटा आहे आपण अंदाजे घेतो नाही काय आपल्याला डायग्राम बघून कळते पी हा मिड पॉईंट आहे एपी जेवढा तेवढाच बीपी आहे. नुसतं डायरेक्ट लिहून चालत थोडंसं व्यवस्थितपणे लिहायचं. तुमच्या मनात जे आहे तेच फक्त जरा व्यवस्थित लिहायचं की आपण काय म्हणणार आहे की पी हा सर्कलचा मिड पॉईंट आहे, ए बी डायमीटर आहे, त्यानुसार काय असणार आहे एपी आणि बीपी दोन्ही इक्वल असणार. का तर ते वर्तुळाची काय त्रिज्या आहे, रेडियस आहे, बरोबर. हे दोन्ही इक्वल येणार आहे. ठीक आहे. मग पी इज द मिड पॉईंट ऑफ द डायमीटर म्हणजे काय पी हा काय असणार आहे त्या दोघांचा काय असणार आहे मिड पॉईंट असणार आहे. माहिती टू फाइंड काय म्हणणार आपण कोऑर्डिनेट्स ऑफ बी ऑफ बी इतर बनलेला आपण बी नो काय माहिती आपल्याला बी नो द मिड पॉइंट फॉर्म्युला. मला काय माहिती मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती काय म्हणलेलं आम्ही x इज इक्वल टू x1 प्लस x2 भागिले 2 कॉमा y इज इक्वल टू y1 प्लस y2 भागिले 2. मला काय माहिती हा मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आहे. x चे कोऑर्डिनेट मला काढता येतील, y चे कोऑर्डिनेट काढता येतील. याच्यामध्ये पुटिंग व्हॅल्यूची ना बघू कशा लिहिलं तरी चालेल, छान वाटत जरा. इथे मी काय लिहिणार पुटिंग व्हॅल्यू लिहिली इक्वेशन पुटिंग व्हॅल्यूचे नाव इक्वेशन वरच्या जे इक्वेशन आहे ज्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू आपल्याला काय भेटेल. पहिल्यांदा आपण एक्स भेटला आपल्याला मिड पॉइंट भेटलेला काय येणार आहे -2 इज इक्वल टू x1 काय येणार आहे आपला x1 काय येतं 2 प्लस x2 भागिले 2 y इज इक्वल टू y काय आहे आपला y आपला आहे 0 इज इक्वल टू काय येणार आहे y is equal to y1 काय -3 प्लस -3 प्लस y2. ठीक आहे. मग सॉल्व भागिले 2 ते गुणिले 2 x2 इथं आता इथे काय जागा तुम्ही आपल्या इथपर्यंत आन्सर लिहायचं. मी थोडंसं शॉर्टकट मारतो भागिले 2 ते गुणिले 2 -2 गुणिले 2 आणि अधिक 2 ते तिकडे गेले तर वजा 2 2 4 वजा 4 -4 -2 x2 इज इक्वल टू काय आहे -4 6 -6. ठीक आहे. इकडे काय येणार भागिले 2 गुणिले 2 0 होणार आहे. y2 इज इक्वल टू इथं थोडीशी लाईन वाढवून घेऊ आपण y2 -3 इज इक्वल टू 0 y2 इज इक्वल टू 3 प्लस ओके. आपला x2 आणि y2 ची व्हॅल्यू मिळाली तर आन्सर घेऊ आपण इधर लाओ here we get the coordinates of point B as here B directly related -6, 3. ओके अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. ठीक आहे. इथं लास्ट आपण लिहिणं गरजेचं आहे हिअर वी गेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी एज -6, 3. ओके. चौथा क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. पाचव्या क्वेश्चन कडे पाचव्या क्वेश्चन काय दिलाय फाइंड द रेशो इन व्हिच पॉइंट पी दिलाय k, 7 which divide segment 8, 9 and b 1, 2 म्हणजे b चे कोऑर्डिनेट दिले आणि k ची व्हॅल्यू काढायची. तर आपल्याला काय सांगितलं फाइंड द रेशो काढायचा म्हणजे आपल्याला काय दिलंय which रेशो इन which पॉइंट p divides ab म्हणजे जो ab आहे आपल्याकडे काय आहे ab आहे तो पॉइंट p ला कुठेतरी मध्ये डिवाइड होतो. p काय आहे आपल्याकडे k, 7 आणि तर a काय आहे आपल्याकडे 8, 9 b आहे आपल्याकडे 1, 2. ठीक आहे. मग हा सेक्शन फॉर्म्युला ना निघणार आहे. आपण हा काय मानू याला x आणि ह्याला y याला x1 y1 x2 y2 इथे माहित नाही ते m आणि n. ओके. मग इथे आपण काय लिहिणार सोल्युशन. हे आपले रफ डायग्राम झाले. हे पेपर मध्ये लिहायचे असते. इथे सोल्युशन घेऊ हे सॉल्व करायला सॉल्व मध्ये काय लिहिणार आपण की लेट्स अज्युम
अबव डाटा, वरच्या डाटावरून आपण अजून करू. काय अजून करू आपण की A 8, is equal to A x1 y1, B 1, 2 is equal to B काय घेतो आपण x2 y2 आणि P जो त्याला डिवाइड करतो k, 7 याला आपण काय म्हणले P x, y. ओके. मग टू फाइंड इथं आपण काय लिहिलं, टू फाइंड the ratio, to find the ratio in which point P divides the segment ठीक आहे. म्हणजे काय, टू फाइंड द रेशो इन विच पॉइंट पी डिवाइड द सेगमेंट एबी. सेगमेंट एबी मला पी ज्या रेशो मध्ये डिवाइड करतो, वी नो, आपल्याला ते फाइंड करायचंय ना. वी नो द सेक्शन फॉर्म्युला. मला सेक्शन फॉर्म्युला माहिती. काय माहिती, x is equal to mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n, y is equal to my2 अधिक ny1 भागिले m अधिक n. ओके. हा काय येणार आहे आपला सेक्शन फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये लिहायचं पुटिंग व्हॅल्यू इन अबव इक्वेशन. पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. वरचे जे इक्वेशन दिलंय हे, याच्यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. आपल्याला काय भेटतंय, आपण वी गेट, व्हॉट डू वी गेट, आपल्याला इथे काय मिळतं, x म्हणजे काय k. पण आपण x काढण्यापेक्षा पण लिहू आपण दोन्ही. ठीक आहे, दोन्हीची व्हॅल्यू काढू. आपल्याला लास्ट फायनल काय करायचं, दोन्ही वापरून आपल्याला हे करायचं. आपण x काय येणार आहे k, आपण पहिल्यांदा y काढू. y म्हणजे जसं की वी गेट y काय येणार आहे आपलं इन इक्वेशन नंबर इथं इक्वेशन 2, याला 1 करू, नंतर याला 2 करू. का 2 करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला y काढायचं. y इथं 2 पासून सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू आपल्याला त्यात टाकायची, मग आपल्याला k ची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपण इथे लिहिणार y काय येणार आहे आपला, y आला आपला 7 बरोबर y2 काय आपला 2 अधिक n गुणिले y1 m अधिक n. हे आपलं फॉर्म्युला झालं. मग इथं भागिले ते गुणिले, म्हणजे 2m अधिक 9n बरोबर 7m अधिक 7n. ओके. भागिले ते तिकडे गुणिले. इथं काय करणार आपण, सगळे एका साईडला घेणार. मग इथं जे 2m अधिक 1 तिकडे वजा 7m वजा 2m 9m वजा 7n. ठीक आहे. पण 9 मधून 7 गेले किती राहतील, 2n इज इक्वल टू 7तून 2 गेले किती राहतील, 5n. मग n गुणिले तिकडे भागिले m अपॉन n इज इक्वल टू काय येणार आहे, 2/5. म्हणजेच इथे घेणार दॅट इज I म्हणजे काय असतं, दॅट इज m is to n is equal to 2/5. याला करायची अशी अंडरलाईन. ओके. 2/5 मध्ये येणार आहे ते. ओके. म्हणजे आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू होती, m 2 आहे, n 5 आहे. ठीक आहे. नाव पुटिंग व्हॅल्यूज इन इक्वेशन आपण 2 घेतलं, नंतर अँड 1 करू आपण, अँड 1 म्हणजे पहिल्यांदा 2, नंतर मग पहिल्या टाइम. मग इथे काय भेटेल आपल्याला, x ची व्हॅल्यू काय आपली k इज इक्वल टू m किती आला, 2 गुणिले काय फॉर्म्युला, x2 काय 1 अधिक 5 गुणिले
काय येणार आहे x1 काय आपला 8 सॉल्व्ह करू आपण 2 1 2 अधिक 5 8 40 भागिले 5 अधिक 2 5 2 7 ते बरोबर 40 आणि 2 42 42 भागिले 7 7 सकून 42 7 6 7 42 व्हॅल्यू केची व्हॅल्यू काय लागली 6 इथं आपण लिहिणार आन्सर इथे लिहिताना कसं आपण व्यवस्थित क्वेश्चन मध्ये लिहिणार आपण काय लिहिणार पॉइंट पी इथे लिहिणार आपण पॉइंट P divides ठीक है पॉइंट P divides segment AB ये 2:5 रिलेशन ठीक है पॉइंट P divides segment AB 2:5 रेशो 2:5 काय करायचं 100 मीटर ठीक है and the value of k ची व्हॅल्यू काय आली 6 व्हॅल्यू ऑफ k इज काय आले 6 म्हणजे आपण सेगमेंट जो पॉइंट P आहे तो सेगमेंट AB ला काय 2:5 रेशो मध्ये डिवाइड करतो आणि k ची व्हॅल्यू काय आपली 6 ओके अशा प्रकारे आपण पाचवा क्वेश्चन सॉल्व्ह केला सहावा क्वेश्चन कडे वळू लागेल सहावा क्वेश्चन काय दिला फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स हा आणि हा म्हणजे मिड पॉइंट काढायचं म्हणजे आपण सोल्युशन त्या पॉइंट्सला नाव पण नाही नाव दिली पाहिजे इथे आपण लिहिणार लेट्स अज्यूम फ्रॉम अबव डाटा वरच्या डाटावरून आपण अज्यूम करू काय ए 22,20 इज इक्वल टू ए x1 आणि y जो b आहे d काय करू आपण 0,16 इज इक्वल टू b x2 y ओके x1 y1 आणि x2 आणि y हे दोन गोष्टी आपण बघितल्या ठीक आहे याला आपण असं अज्यूम केलं टू फाइंड द इथे काय म्हणणार आणि इथे लिहायचं मिड पॉइंट बी मिड पॉइंट पी इज इक्वल टू असं लिहू आपण मिड पॉइंट पी एक्स कॉमा वाय ओके मिड पॉइंट पर आपण पी अज्यूम केलं आपण इथे म्हणणार टू फाइंड midpoint P तो P we know the midpoint formula ठीक आहे जर midpoint काढायचं तर मला midpoint फॉर्म्युला माहिती आहे काय माहिती आहे midpoint फॉर्म्युला आपण लिहिणार x is equal to x1 plus x2 भागिले 2 कॉमा y is equal to y1 plus y2 भागिले 2 मिडपॉइंट फॉर्म्युला मला आता माहिती आहे याच्यामध्ये पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन किंवा पहिलीकडच्या साईडला पहिलीकडे भरपूर जागा आहे इथे आपण लिहिला इथे लिहिला पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन वरच्या इक्वेशन मध्ये आपण काय करू व्हॅल्यूज टाकू आपल्याला काय भेटतं लिगेट हे जे फॉर्म्युला हे जे इक्वेशन दिलं त्यामध्ये आपण काय करू व्हॅल्यू टाकू कुठल्या व्हॅल्यू टाकू आपल्याला काय भेटतं इथं आपण लिहिला x इज इक्वल टू x1 अधिक y1 म्हणजे काय येणार 22 अधिक 0 x1 अधिक x2 भागिले 2 कॉमा y इज इक्वल टू काय येणार आहे 20 अधिक 16 भागिले 2 x बरोबर 22 भागिले 2 x बरोबर काय येणार आहे 11 गुणिले 22 हे आपलं पहिलं आन्सर आहे इथं y बरोबर यांची बेरीज किती येते 36 भागिले 2 18 गुणिले 36 असते ठीक आहे किंवा बे इथे लागला 1 1 16 बे 8 16 18 गुणिले 36 आपले कोऑर्डिनेट्स
मिळाले. इथे आपण काय लिहिणार पी एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पी काय लिहिणार 11,18. ठीक आहे, असं प्रकारे आपण लिहिणार. इथे आन्सर लिहू. इथे काय लिहू आपण आन्सर. इथे आपण लिहिणार we get the midpoint of segment AB. जो सेगमेंट AB घेतला आपण ऍज तुझा मिड पॉइंट आहे P काय लिहिणार 11,18. त्याला काय करायचं अंडरलाईन करायचं. ओके, अशा प्रकारे आपण काय 6वा क्वेश्चन सॉल्व्ह केला. त्यानंतर 7वा क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेलो. छान प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, 7वा क्वेश्चन काय दिलाय 3 क्वेश्चन आहेत आणि 3 क्वेश्चन सेम टाईपचे. ठीक आहे, त्यामध्ये जे थिअरी असतात ते जवळजवळ काय येणार आहे सेम टाईपचे येणार आहे. पण प्रश्न बघून घेऊ पहिल्यांदा. फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस आर गिवन. म्हणजे हे काय एका ट्रायंगलचे काय व्हर्टायसेस आहेत आणि आपल्याला काय काढायचं सेंट्रॉइड काढायचं. म्हणजे यांचा बराचसा डाटा काय येणार आहे, तिची सोडवायची पद्धत सेम येणार. फॉर्म्युला काय एकच वापरायचं. आपल्याला काय माहितीये x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 हा येणार x कोऑर्डिनेट, y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3 हा येणार आहे y कोऑर्डिनेट. हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचे. हे आले तुमचं उत्तर येऊन जाईल. खूप इझिली लक्ष द्या. सोल्युशन सर्वात पहिल्यांदा वरचा जो डाटा दिला त्याला पॉइंट्स नाही आपल्याला अजून करावं लागेल. डायरेक्ट मनाने घ्यायचं नाही तर सांगायला की तुम्ही घेताय म्हणून. लेट्स अजून अबव डाटा ऍज वरचा जो डाटा आहे तो आपण अजून काय करू a minus 7,6 is equal to a x1 y1. नंतर b 2, minus 2 is equal to b x2 y2. c 8, 5 c x3 y2. ओके, एबीसी तिन्ही आलेले. मग इथं टू फाइंड इथे एक लाईन टाकून ऍड करू. इथे एक लाईन ऍड केली पाहिजे. हा ट्रायंगल आहे. लेट ट्रायंगल ABC देअर हो बस एवढं फक्त टाकायचं. म्हणजे इथे आपण काय म्हटलं की ट्रायंगल एबीसी घेतलाय आपण. ठीक आहे, ज्या ट्रायंगल मध्ये एबीसी चे पॉइंट्स आहेत असे असे. टू फाइंड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी. आपल्याला काय करायचंय टू फाइंड सेंट्रॉइड काढायचंय. इथे आपण काय लिहिणार वी नो द सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला मला माहिती आहे. काय माहिती आहे इथे लिहिणार मी एक्स कोऑर्डिनेट काय असतं तुझा x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3 y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. हे काय येणार आहे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला येणार. ठीक आहे, असं फॉर्म्युला आहे तसंच येणार आहे क्वेश्चनला. ठीक आहे, इथे काय म्हणणार पुटिंग व्हॅल्यूज पुटिंग व्हॅल्यूचे नाव इक्वेशन वरचं जे इक्वेशन घेतो याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू. इथे करणार वी गेट आपल्याला काय भेटतं x इज इक्वल टू काय करणार आपण x1 प्लस सगळ्यांची बेरीज करायची. काय लिहिणार -7 अधिक 2 अधिक 8 भागिले 3 y इज इक्वल टू 6 वजा 2 अधिक 5 भागिले 3. ओके,
हे सूत्र कशात एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, 3 संख्या भागिले एकूण म्हणजे काय सरासरीचं सूत्र आहे, मीन काढायचं सूत्र आहे. याच्यामध्ये काय 8 आणि 2 10, 10 तून जर 7 गेलं राहिले किती 3, 3 भागिले 3 x इज इक्वल टू काय आला आपला 1 प्लस 1. इथे काय करणार आपण 6 तून 2 गेले किती राहतील 4, 5 आणि 4 9, 9 भागिले 3, 3 3 इथं आपली y ची व्हॅल्यू काय आली 3 आली. मग इथं आन्सर आला. इथं सेंट्रॉइड मानायचं नाही, सेंट्रॉइड असतो ओ वरून, ठीक आहे. मग इथं काय करू एक छोटीशी अजून एक लाईन टाकू आपण. तर इथं सेंट्रॉइड आपण घेतलाय डायरेक्ट काढलाय, इथं अजून केलं पाहिजे नाही की आपण सेंट्रॉइड पण घेतलाय. सेंट्रॉइड घेतला असं सांगितलं पाहिजे, तर मनाने नाही काय घेतलं. इथे सेंट्रॉइड हो एक्स कॉमा वाय, हो सेंट्रॉइड पण घेतलेला आहे. सेंट्रॉइड काय एक्स कॉमा वाय आणि आपल्याला एक्स कॉमा वाय भेटलं. सेंट्रॉइड इथे आपण हो इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल 1 कॉमा. ओके, इथे सगळे व्हॅल्यूज कशा आल्या पॉझिटिव्ह आलेले आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह नाव असताना काय एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काय ते भेटलं. म्हणजे आपण आन्सर दाखवून येणार. सेंट्रॉइड केले आपण छानपैकी here we get the coordinates of triangle, the coordinates of centroid. आपल्याला इथे काय भेटले जो सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट्स भेटले. सेंट्रॉइड here we get coordinates of centroid O 1,3 किंवा here we get the coordinates of centroid of triangle ABC as O 1,3. ओके, छान प्रकारे आपण लिहिले नाही, ठीक आहे. अशा प्रकारचे मग पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. पहिला क्वेश्चन बघितलेला आहे, दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन सेम प्रकारे येणार. सर्वात पहिल्यांदा आपल्याला अर्जुन करावं लागेल. तिथं आपण एक ट्रायंगल बांधलेला आहे, बरोबर, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणणार की ए आहे तो काय म्हणणार 3 कॉमा -5, 4,3 आणि 11,-4. लेट्स अज्युम अबाउट डाटा, जो वरचा डाटा दिलेला आहे त्यावर आपण काय अज्युम करू की लेट ट्रायंगल एबीसी या तिन्ही पॉइंटवरून कुठला ट्रायंगल बनतो तर एबीसी ट्रायंगल बनतो. त्याचा जो ए कोऑर्डिनेट आहे तो 3, -5 त्याला आपण मानलं x1 y1. जो बी कोऑर्डिनेट आहे तो काय आहे 4,3 त्याला आपण मानलं x2 y2. सी ला काय मानलं की 11,-4 त्याला आपण मानलं x3 y3. आणि जो सेंट्रॉइड आहे या ट्रायंगलचा तो काय मानला आपण ओ, तो काय येणार x आणि y. मग जर आपल्याला तो सेंट्रॉइड काढायचा तर फाइंड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसीचा आपल्याला जर सेंट्रॉइड काढायचा आहे, वी नो द सेंट्रॉइड फॉर्म्युला. आपल्या सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती काय माहिती x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3, y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. मी दाखवले ना इथे लिहिणार पुटिंग व्हॅल्यूज. पुटिंग व्हॅल्यूज इन अपोजिशन, हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय व्हॅल्यूज पुट करू. काय व्हॅल्यूज पुट करणार x इज इक्वल टू या सगळ्यांची बेरीज करू 3 अधिक 4 अधिक 11 भागिले 3 y इज इक्वल टू -5 अधिक 3 वजा 4 भागिले 3. ओके, मग 3 आणि 4 7, 11 अधिक 7 किती होतात 18, 18 भागिले 3, 3 6 18. x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 6, y ची व्हॅल्यू काढू, बरोबर. इथं
5. 5 मधून 3 गेले किती राहतील? 2 राहतील. -2 राहतील. किती? -2. -2 अधिक 4 काय होणार? -6. या सोडून -6 येणार. तर 5 आणि 4 9 घ्या. -9. 9 मधून 3 गेले किती राहतील? -6. मग 3 दुने 6. इथे वाईची व्हॅल्यू काय आली आपली? -2. हे म्हटलं ना मी प्रत्येक पॉझिटिव्ह येईल असं काही नाही. मग इथे आपण काय म्हणणार? सेंट्रॉइड O x, y इज इक्वल टू 6, -2. इथं पण एक दाट लाईन करू. ठीक आहे. इथं आपण आन्सर लिहिणार. काय लिहिणार? आन्सर लिहिणार here we get the coordinates of centroid. We will get the coordinates of centroid of triangle ABC. triangle ABC चा आपल्याला सेंट्रॉइड भेटला as O 6, -2. ठीक. अशा प्रकारे आपण व्यवस्थित लिहिलेलं. या अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं तुम्हाला पण नक्कीच 3 पैकी 3 किंवा 4 पैकी 4 मार्क, पैकी मार्क आरामात भेटतील. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन आपण एक आजच्या व्हिडिओतला लास्ट क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये पण सेम टाईपचा येणार. सुरुवातीचा जो डाटा आहे तो काय येणार आहे? सेम असेल. ठीक आहे. पहिल्यांदा ए काय देणार? 4, 7, 8, 4, 7, 8. एबीसी पी क्यू आर तुम्ही काही मानू शकता. ट्रायंगल एबीसीच नाव दिलं पाहिजे असं काय नाही. एबीसी पी क्यू आर एक्स वाय झेड एल कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिलं? आपण लेट सॉल्विंग अबाउट डाटा आहे. जो वर दिला डाटा आहे तो आपण अजून काय घेतलं? अजून काय करतोय की जो पहिला आहे 4 कॉमासाठी त्याला आपण ए मानलंय. त्याला काय अजून मानले? x1 y1. बी 8 कॉमाचा त्याला x2 y2. सी 7, 11 आहे त्याला x3 y3 मानलाय. आणि जो सेंट्रॉइड आहे या ट्रायंगलचा तो काय त्याला काय मानलाय आपण? ओ म्हणजे x, y. आपल्याला तो सेंट्रॉइड काढायचा आहे. सेंट्रॉइड काढण्यासाठी आपण काय म्हटलं की टू फाइंड द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी. जो एबीसी ट्रायंगल आहे त्याचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. वी नो द सेंट्रॉइड फॉर्म्युला. तो सेंट्रॉइड काढायला मला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे? x इज इक्वल टू x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3. y कोऑर्डिनेट काढायला y1 प्लस y2 अधिक y3 भागिले 3. ओके. अशा प्रकारे आपण दिलेले. मग इथं पुटिंग व्हॅल्यू इन above equation we get वरच्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज पुट केला आपल्याला काय भेटतं? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अधिक x3 4 अधिक 8 अधिक 7. ठीक आहे. भागिले 3 आणि y इज इक्वल टू 7 अधिक 4 अधिक 11 भागिले 3. ओके. याची बेरीज कशी करणार आपण? 8 आणि 4 12. 12 अधिक 7 19. तिथे येते 19 भागिले 3. याची व्हॅल्यू काय? 19 भागिले 3. याची व्हॅल्यू काय येते? 11 22. 22 भागिले 3. वायची व्हॅल्यू काय येते? 22 भागिले 3. ओके. मग इथं आपल्याला सेंट्रॉइड भेटला. आपण लिहिणार सेंट्रॉइड O x, y is equal to 19/3 22/. आपल्याला सेंट्रॉइड मिळाले. इथे आन्सर लिहिणार आपण. आन्सर काय लिहिणार आहे? Here we get the coordinates of here we get the coordinates of centroid. Here we get the coordinates of centroid of triangle ABC as O 19/3, 22/3.
त्याला काय करायची, अशी अंडरलाईन करायची. हे महत्वाची गोष्ट, त्याला फक्त अंडरलाईन करायची. पेन्सिलने एक्झाम मध्ये काय करायचं, पेन्सिलने अंडरलाईन करायची. ठीक आहे. मग इथं आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेला आहे, जो आपला सेंटर आहे सेंटरचे कोऑर्डिनेट मिळाले काय, 19 आणि 22. प्रत्येक वेळी आपल्याला व्हॅल्यू, याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला व्यवस्थित मिळेल असं काय, अशा पूर्णांकात सुद्धा मिळू शकते. प्रत्येक वेळी असं तुम्हाला नॅचरल नंबर किंवा होल नंबर मिळेल, इंटिजर मिळेल असं काय नाही, तुम्हाला अपूर्णांकामध्ये पण येऊ शकते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण व्हिडिओ अपलोड झालेला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला काय अडीअडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ठीक आहे. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.